मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यामध्ये सध्या मराठ्यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन पार पडलं. आपण आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भामध्ये आत्ता फार काही विस्तृत चर्चा करणार नाही होते. कशासाठी झालं, काय झालं, त्यातून नेमकं फलित काय आलं, याच्यावरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. कालांतराने त्याचे काय परिणाम आहेत, मग ते चांगले आहेत वाईट आहेत हे आपल्यासमोर येतीलच. त्याच्यावरती पुन्हा आपण त्यावेळेला चर्चा करणारच आहोत. आरक्षणाचं जे आंदोलन झालं हे मुंबईमध्ये झालं. मुंबईकरांना त्याचा त्रास झाला. तो त्रास योग्य आहे अयोग्य आहे याच्यावरती बराच उहापोह झाला. अनेक जणांनी ते मुंबईवरती राज्यातल्या मराठी माणसाचा अधिकार आहे याशीही देखील चर्चा केली. तो निश्चितपणे आहे, तो नाकारायचं कोणाचं काही कारण नाही आहे. परंतु सर्वसामान्य मुंबईकर, मग त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे लोक येतात आणि ते मुंबईमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने येतात, नोकरीधंद्याच्या निमित्ताने येतात आणि त्यामुळे त्यांना नोकरीधंदा करणं, कामधंदा करणं, वेळेवरती ते करणं हे आवश्यक असतं. त्याच्यामध्ये जर नुकसान झालं तर ते सर्व जातीच्या धर्माच्या लोकांचं होतं आहे. त्यामुळे आंदोलन करणारा मग तो कोणी असू दे, त्यांनी या गोष्टी ज्या आहेत त्या खबरदारीने पाळल्या पाहिजे. त्याची खबरदारी निश्चितपणे घ्यायला हवी आहे. त्याचबरोबर एक गोष्ट, त्याची दुसरी बाजू आपण पाहायला ठरवलं तर मुंबईमध्ये जो काय त्रास व्हायचा तो झाला, पण राज्यामध्ये देखील त्रास झाला का, तर निश्चितपणे राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा त्रास झाला. काय त्रास झाला, आपण जर थोडी आकडेवारी घेतली, मी ती घ्यायचा प्रयत्न केला गेला आठवडाभरामध्ये, तेव्हा माझ्यासमोर दोन गोष्टी प्रामुख्याने आल्या. त्या म्हणजे विदर्भामध्ये जो काय मोठा मार्केट आहे फुलांचं, हे फुलांचं मार्केट जे आहे हे पडलेलं पाहायला मिळालं. म्हणजे साधारणपणे झेंडूचा भाव जो आहे हा 120 रुपये किलो अशा दराने विकला जातो गणेशोत्सव काळामध्ये. मात्र विदर्भाच्या बाजारपेठेमध्ये, विशेषतः नागपूरच्या बाजारपेठेमध्ये झेंडूचा भाव 20 रुपये किलो इतका मिळाला. म्हणजे 120 ते 20 रुपये, म्हणजे 1/5 देखील भाव मिळाला नाही. आणि हे कशामुळे घडलं, तर विदर्भातला आणि खानदेशातला जो फुलांचा मार्केट आहे आणि त्याच्याबरोबरच मराठवाड्यामधलं जे फुलांचं जे मार्केट आहे, हे मार्केट म्हणजे हे फुलांचं जे उत्पादन आहे हे सगळं विदर्भाकडे गेलं, कारण मुंबईमध्ये येऊ शकलं नाही आणि त्यामुळे हा भाव पडलेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर भाज्यांचे दर देखील पाहायला मिळालेले आहेत. खानदेशातली भाजी जी आहे, मराठवाड्यातली भाजी आहे आणि विदर्भातली भाजी जी आहे ती विदर्भाकडे सरकली. विक्री त्याची त्या बाजूला व्हायला प्रयत्न झाला, मुंबईकडे होऊ शकत नव्हता. त्यामुळे भाज्यांचे दर देखील अर्ध्यावरती आलेले आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात हे पिकवणारे कोण होते, तर हे पिकवणारे सर्व जाती धर्माचे लोक होते आणि त्याच्यामध्ये मराठा कुणबी देखील होते. त्यामुळे आंदोलनाचा फटका जो आहे तो मराठा कुणबी या सह इतर जातीच्या लोकांना देखील बसलेला आहे आणि त्यामुळे हा अँगल देखील त्याचा पाहायला जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आंदोलन होताना आपण काय खबरदारी घ्यायला हवी हे आंदोलनकर्त्यांनी निश्चितपणे समजायला हवं.